निव्वळ आपली वोट बँक सेफ राहावं म्हणून खाजपनं मराठ्यांचा इतिहास पुसायचं घोर पाप केलेलं आहे. हा माझ्या हातात जो कागद आहे ना, हा कागद म्हणजे आपल्या जागरूक तरुणांनी NCERTवर टाकलेला माहितीच्या अधिकाराचा कागद आहे. हे वाचल्यानंतर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्यामध्ये सरळ सरळ दाखवलेलं आहे की आम्ही फक्त 1-2 लोकांनी घेतलेल्या आक्षेपावर हा नकाशा हटवला आहे. वाचून दाखवतो भावांनो. प्रत्येक इतिहासप्रेमींनी हा व्हिडिओ अवश्य पहा. हे लोक कशी माय घालताय आपल्याला समजेल, तुमच्या लक्षात येईल. आपला पहिला प्रश्न होता की तुम्ही कोणत्या नोंदीच्या पुराव्याच्या आधारे नकाशा हटवला. आता नकाशा हटवायचा म्हटल्यावर नोंदी पुरावे काहीतरी लागेल ना. तर त्यांनी उत्तर दिलं की द इन्फॉर्मेशन शॉट इज नॉट अवेलेबल इन द फाईल्स ऑफ डिपार्टमेंट. म्हणजे आमच्या विभागातील दप्तरामध्ये नकाशा काढण्यासाठीची माहिती उपलब्ध नाही. मग जर तुमच्याकडं माहितीच उपलब्ध नाही, एकसुद्धा पुरावा नाही, मग तुम्ही डायरेक्ट निर्णय कसं काय घेऊ शकता एवढा मोठा इतिहास खोडायचा. आपला प्रश्न दुसरा होता, संबंधित एखादी नोंद किंवा संदर्भाचा तुम्ही आधार घेतला का. तर उत्तर आलं की द कॉपीज ऑफ द कमिटी मेंबर्स अँड द मेंट्रीज आर अटॅच. म्हणजे कमिटीच्या मेंबर लोकांच्या म्हणजे हे आहे, नोंद आहे आणि त्याचा आधार घेतला. सदस्यांचा कशाचा आधार घेतला ते तुम्हाला अजून पुढे सांगतो डिटेलमध्ये. प्रश्न तिसरा होता की बा उक्त एलिगेशनला कर्ज देणे संदर्भात काही प्रमाणित प्रती आहे का. तर उत्तर आलं द कॉपीज ऑफ द कमिटी मेंबर्स अँड द मेंटर्स आर अटॅच्ड. म्हणजे ओके, ठीक आहे. आपला चौथा प्रश्न होता, तज्ज्ञ इतिहासकार किंवा शिक्षण तज्ज्ञांचा एखादा सल्ला घेतला का. तर उत्तर आलं हो. इतिहासकार कोण. प्रत्येक उकंड्यावर इतिहासकार आहे. माफीवीरांचाही इतिहास रंगवून आणि योद्ध्यांचा, खऱ्या योद्ध्यांचा इतिहास बिघडवणाऱ्या इतिहासकारांची आपल्या देशामध्ये कमी नाही. म्हणजे जेम्स लेन सारखे इतिहासकार घडवणारे आपल्या इकडे कमी नाही. तुम्हाला लक्षात आलं असेलच. बरं, आपला पाचवा प्रश्न होता, तुम्ही आक्षेप घेणाऱ्यांचं ऐकलं म्हणजे मग तुम्ही समर्थन करणाऱ्यांचं मत जाणून घेतलं का. तर उत्तर आलं नाही. हे करण्यासाठी तुमच्याकडं प्रमाणित प्रती नाही, ऐतिहासिक संदर्भ नाही, काहीच नाही. 291 पानाच्या राजपुताना गॅझेटियरनुसार राजस्थान हा प्रदेश मराठा साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता असा स्पष्ट उल्लेख आढळतो. 1760च्या राजपुताना गॅझेटमध्ये राजस्थान हे शिंदे, होळकर आणि गायकवाडांच्या आधिपत्याखाली होतं. 1822च्या ब्रिटिश दस्तावेजानुसार उल्लेख आहे की राजपूत घराणं हे ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या आधिपत्याखाली होतं. राजस्थानचे राजे 1/4 हिस्सा मराठा साम्राज्याला टॅक्स म्हणून कर देत होते. कर कोणाला दिला जातो. सरकारला. सरकार कोण. नकाशावर आक्षेप. NCERTला साधा एक आक्षेप आला म्हणून त्यांनी तडकाफडकी एक समिती गठीत करायला लावली. समितीत एकही महाराष्ट्रीयन नागरिक नाही, एकही महाराष्ट्रीयन अभ्यासक किंवा नाही. एक होते मेहेंदळे नावाचे, ते महिन्याभरापूर्वीच वारले. त्यांचं नाव समितीत आहे पण ते समितीत कधीच नव्हते. समितीनं त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचा उल्लेख या माहितीच्या अधिकारातच समोर आलेला आहे. आणि ते मेहेंदळे वारले, ते वारल्यानंतर महिन्याभरातच हा बदल केला गेलेला आहे. असो, हा सगळा सावळा गोंधळ आहे. आपल्या यंत्रणांचा चुकीचा वापर करणं चालू आहे. हे पहा, शेवटच्या पानावर स्पष्ट उल्लेख आहे, स्पष्ट लिहिलं आहे की योग्य संदर्भ आणि पुराव्यांसह प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी समितीनं पुन्हा बैठक घेण्याचं ठरवलेलं आहे. बरं, पुन्हा बैठक घेण्याचं ठरवलं. बरं, ठरवलं ना, मग घेतली का पुन्हा बैठक. नाही. बैठक न घेता डायरेक्ट इतिहास पुसला का. एवढी काय घाई झाली होती. काय ते राजस्थानी काय भाला घेऊन मागे लागले होते का. आत्ताच करा नाही तर घालतो भाला म्हणून. इतिहासातील दस्तावेज आणि गॅझेटियरमध्ये नमूद असलेली माहिती दुर्लक्ष करून चुकीचं चित्र निर्माण करणं हे योग्य नाही, हे पटणारं नाही आहे. NCERTने ह्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आणि लक्षात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज का स्वराज्य छोटा नहीं था और ना ही हमारा विरोध छोटा होगा. इतिहास पुराव्यांवर लिहिला जातो, कोणाच्या आवडीनिवडीवर नाही. हे जे चालू आहे ना, हे हरामखोर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून नवीन रचलेलं षडयंत्र आहे भावांनो. म्हणजे मोठमोठ्या जाती एकमेकात लढवायच्या, एकमेकाच्या विरोधात उभ्या करायच्या. कारण हे जर मोठमोठ्या जाती जर सगळ्या जाती एक झाल्या तर आपली सत्ता धोक्यात येईल. म्हणून हे असे प्रकार केले जात आहे. हा माझा संशय आहे आणि मला खात्रीसुद्धा आहे मराठा विरुद्ध राजपूत यांच्यातच वाद व्हावा अशीच कल्पना यांच्या डोक्यात असणं नाकारता येणार नाही. मला तर वाटते नुसता निषेध करून काय होणार नाही, काय फायदा नाही. सगळ्या खासदारांनी, सगळ्या आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे, आक्षेप घ्यायला पाहिजे. जगाला हेवा वाटावा असा राजा ह्या मातीत तयार झाला, या महाराष्ट्राच्या मातीत. या मातीतल्या नेत्यांनी आता पुढे येऊन आपली अस्मिता राखावी. काय. आणि भावांनो, तुम्हाला विनंती आहे, आपापल्या मतदारसंघातील खासदार आमदारांना बोला, त्यांना बोलायला सांगा, जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये अवश्य मांडा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.